नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कृषी तज्ञ साहेबराव मेंगडे। आज आम्ही मुक्काम पोस्ट कवठे एकंद तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी आलेलो आहे। आणि या ठिकाणी प्रगतशील शेतकरी विकास पाटील सर असतील, बाळासाहेब पाटील सर असतील, रामचंद्र पाटील सर असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या शेतीमध्ये गेले 2-4 वर्षापासून प्रत्येकी 10-12 गुंठे, 15 गुंठे, 20 गुंठे अशा निरनिराळ्या व्हरायटी केलेले प्रगतशील शेतकरी विठ्ठल कोळी सर आपल्या समवेत आहेत। आणि विठ्ठल कोळी सरांनी ही जी नवीन व्हरायटी केलेली आहे SNK 13074 ही व्हरायटी त्यांनी केलेली आहे। SNK 13074 ही व्हरायटी त्यांनी केलेली आहे। आपण विठ्ठल कोळी सरांकडून जाणून घेऊया या व्हरायटी विषयी। सर, आपल्या शेतकऱ्यांना सांगा ही व्हरायटी विषयी काय। हा व्हरायटी अडसाली सुरू हंगाम आणि पूर्व हंगामी ही तिन्ही हंगामात येऊ शकतोय। ओके। आणि तुरा लवकर येत नाही। ओके। याला वेट चांगली आहे। ओके। जाडी चांगली आहे आणि लवकर ग्रोथ घेते, त्यामुळे वाढते भरपूर। ऊस संशोधन केंद्र शंकेश्वर यांनी संशोधन केलेले बियाणे आहे ती। ओके। त्याची फक्त पोटकामंगाला थोडासा बळी पडते। ओके ओके। आणि एका जी तुम्ही जे कांडी लावता तर त्याला किती फुटवे येतात? फुटवे एक 7-8 येतात। 7-8 फुटवे। पहिल्या वर्षी लागणीला थोडासा कमी येते। बरं। आम्हाला तर आलेला अनुभव। बरं। आणि खोडवा तर भरपूर म्हणजे भरपूर फुटतो। आणि एका ऊसाचं वजन किती साधारणपणे? 3.5-4 किलो? ही 5 किलो पर्यंत जाईल सर। 5 म्हणजे किलो? मोठा ऊसाचं वजन 5 किलो पर्यंत भरलेलं आहे आमचं। 5.25 किलो पर्यंत भरलेलं आहे। बरं बरं। म्हणजे मीडियम नाही, मोठा ऊसाचं वजन। आणि आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जर ही व्हरायटी जर पाहिजे असल्यास तर तो आपला संपर्क नंबर द्या ना सर जरा। पूर्ण नाव वगैरे सगळं सांगा। माझं नाव विठ्ठल शिवराय कोळी। माझा मोबाईल नंबर 97 766 88 920। मोबाईल नंबर 97 666 88 920। आणि ह्या ऊसाचं वजन एकरी किती उत्पन्न किती तुम्हाला अपेक्षित आहे? ह्याची तशी 140 पर्यंत अपेक्षित। 140 टनापर्यंत। बरोबर। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर ऊसाला ऑर्गॅनिक कार्बन सोडलं, एकरी 2 लिटर, बायोजिओ संजीवनीचं सगळ्या बॅक्टेरिया सोडल्या आणि जमिनीमध्ये असणारे जे जीवाणू आहेत त्यांना जर मायक्रो फूड जर सोडलं तर ऊसाचं उत्पादन हे 100 टनाच्या पुढे जाईल। आणि ह्या ऊसासाठी आपण संतुलित खताचा वापर करायचा, त्याच्यामध्ये सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर करायचा, मायक्रोन्यूट्रिएंट वापरायचं, त्याच्यानंतर रासायनिक खतं ही कमी प्रमाणात वापरायची। कारण आपल्या जमिनीमध्ये रासायनिक खतं वापरून 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 जमीन नापीक होत चाललेली आहे। आणि जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे, पूर्वी ऑर्गॅनिक कार्बन 2, 2.5, 3च्या पुढं असायचा। आपण जर भारतातील जमिनीचं जर माती परीक्षण केलं तर ऑर्गॅनिक कार्बन हा 0.5च्या जवळ आलेला आहे। म्हणजे हे तंत्रज्ञान कसं आहे, ज्यावेळेस आपल्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन 0.5 असतं त्यावेळेस ऊसाचं उत्पादन असतं फक्त 50 टन वर्षाला। जर ऑर्गॅनिक कार्बन 0.6 असेल तर 60 टन। आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन 1 ते 1.5च्या पुढं न्यायचं आहे। ज्यावेळेस आपला ऑर्गॅनिक कार्बन 1 ते 1.5च्या पुढं जाईल त्यावेळेस ऊस आपला 100 टनाच्या पुढं जाईल। आम्ही ऑर्गॅनिक कार्बनचं जे तंत्र आहे, जो चार्ट आहे ऊसाचं उत्पादन आणि ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण, हे चार्ट तुम्हाला आम्ही देत आहोत। त्याच्याप्रमाणे आपल्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचं आणि ऊसाचं उत्पादन चांगलं घ्यायचं। आणि ज्यावेळेस ऊसाचं उत्पादन चांगलं होईल, 100 टनाच्या पुढे येईल, त्यावेळेस शेतकऱ्याच्या घरी आर्थिक संपत्ती चांगली येईल, आर्थिक सुबत्ता येईल, कारखान्यांना सुद्धा ऊस चांगलं टनेज मिळेल, ऊसाचं रिकव्हरी वाढेल आणि आपल्या भारतातील शेतकरी, ऊस उत्पादन करणारा शेतकरी लवकरात लवकर सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। आणि आपली जी काळी आहे, जी रासायनिक खतं, औषधं, कीटकनाशकं, तणनाशकं वापरून जी रडते, त्या काळ्या आईला आपल्याला सुधारणा करायची आहे, काळ्या आईची आपल्याला सेवा करायची आहे। आणि आपली जी सुपीक जमीन आहे आपल्या पुढं मुलांच्या हातात, नातवांच्या हातात चांगल्या पद्धतीने द्यायची। आपल्याला जमीन नापीक करायची नाही तर आपल्याला जमीन सुपीक करायची। धन्यवाद। गाडी कशी घेऊ? हा, गाडी जवळ घेऊ।